तुमच्यामुळे जास्त करून शिकले ब्लाउज करायला. आता मी क्लासेस पण घेते आणि मी पहिली ऑर्डर 3000ची घेतली होती. की मला वाटतच नव्हतं की मी ब्लाउज करेल म्हणून. हा माझा पहिला ब्लाउज आहे, तो मी केलेला आहे. नमस्कार, ॲप्रिक मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुमचं स्वागत आहे. तुमचा ॲप्रिकचा प्रवास कसा होता? म्हणजे तुम्ही कधी जॉईन झालात ॲप्रिकला? मी 2023 मध्ये जॉईन झाले, मार्च महिन्यामध्ये. मग त्याच्यानंतर तुम्ही आधी काय करत होते? आधी मी हाऊसवाईफच होते. हाऊसवाईफ होत. आणि आधी काय रुटीन कसं होतं तुमचं? घरचं काम वगैरे आवरणं, मुलांना स्कूलमध्ये सोडवणं, अभ्यास घेणं, बाकी काही नव्हतं. आताच रुटीन कसं आहे? आता म्हणजे आता मी क्लासेस पण घेते. 3 स्टुडंट आहेत, क्लास घेते. अरे वा, व्हेरी गुड. आणि ब्लाऊज पण खूप केले, 20 ब्लाऊज केले तुम्ही. आणि घरातले वेगळे गेले, म्हणजे घरातले सोडून ऑर्डर 20 ब्लाऊज केले. आणि मी पहिली ऑर्डर 3000ची घेतली होती. व्हेरी गुड. मग तुम्ही आता कंटिन्यू ऑर्डर घेताय? हो, आणि क्लासेस पण घेताय, शिकवताय पण. तर पहिलं जे तुमचं रुटीन होतं, घर, मुलं आणि तुमची फॅमिली, तुमचं काम, स्वयंपाक आणि हे, आणि आत्ताच हे जे आहे त्याच्या रुटीन मध्ये कसं चेंज केलं तुम्ही? आता म्हणजे वेळ काढायला लागतो त्यासाठी. आमची जॉईंट फॅमिली, एक तर सासरे माझे थोडेसे स्ट्रिक्टली आहे, त्यांना ते स्टँड वगैरे घेऊन बसलेलं सारखं आवडत नाही. अच्छा, मग कसं मॅनेज करता? त्यातून म्हणजे मी सकाळचं काम आवरते. ते सकाळी म्हणजे सगळे मुली स्कूलमध्ये जातात, 12-1 वाजेपर्यंत काम आवरल्यावरती मी दिवसभर ते करत बसते. नंतर 12 ते 3-4 वाजेपर्यंत करत असते. आणि ते आईच्या अगोदर पूर्ण ठेवून देते, कारण की त्यांना आवडत नाही ते पूर्ण समोर घेऊन बसलेलं. मग तुम्ही घरातून असा विरोध असताना तुम्ही करताय? हो. तुमच्या मिस्टरांचा कसा सपोर्ट आहे? मिस्टरांचा आहे सपोर्ट, सासूचा पण आहे, फक्त सासऱ्यांना आवडत नाही जास्ती. ओके, म्हणजे तिघाच एक झालेलं आहे. मग तरी तुम्ही ऑर्डर घेता आणि ऑर्डर वेळेत कम्प्लीट करता का? हो, ऑर्डर वेळेत कम्प्लीट करते. तुम्ही काय सांगाल, म्हणजे ऑर्डर वेळेत कम्प्लीट करायला तुम्ही स्पीड वाढवण्यासाठी किंवा हे कसं शिकलात तुम्ही? स्पीड हे करता स्पीड वाढलं. करायच्या आधी तुम्हाला थोडी भीती होती का? खूप भीती होती, खूप. म्हणजे मी जेव्हा पहिला ब्लाऊज ऑर्डरचा घेतला ना, खूप भीती होती, कारण की तो खूप म्हणजे मोठ्या साईजचा ब्लाऊज होता. आणि तेव्हा माझ्याकडे स्टँड पण नव्हतं कॉट, त्यामध्ये तो ब्लाऊजच स्टँड मध्ये बसत नव्हता. अच्छा. काही गोष्टी मी हातावरती पण स्टिच केल्या, म्हणजे धरून, ते सासूबाईंना धरायला लावले. काय साईडचे मनी मी हाताने स्टिच केले. अरे बापरे, खूप म्हणजे मोठ्या साईजचा ब्लाऊज, मोठ्या साईजचा. तुम्ही पहिलाच असा घेतला एकदम? आणि तो स्लीव्हजला खूप म्हणजे बसत नाही ना स्लीव्ह स्टँड मध्ये. मग तुम्ही पहिलाच ब्लाऊज मला वाटतं असं अडचणीतून केला? खूप अडचणीतून लावलं आणि केलं, असं नाही झालं? खूप अडचणीतून केला. मग तू करताना तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. झाल्यावर कसं वाटलं? खूप छान वाटलं. ओके. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला किती अडचण आल्या तरी तुम्ही तो ब्लाऊज कम्प्लीट केला आणि तुम्ही तो घेतलात, म्हणजे तो बस. आणि पहिला साईज हे नसताना तुम्ही तो बसल्यावरती कॉन्फिडन्स आला की हा बाबा मी करू शकते. क्लायंटला काय? क्लायंटला खूप आवडला, फिनिशिंग आवडली, मेन महत्वाची फिनिशिंग आवडली. बरं, क्लासमध्ये जे तुम्ही होतात 3 महिने यायचं, तर तो एक्सपिरियन्स तुम्हाला कसा होता? तेव्हा म्हणजे तुमच्यामुळे जास्त करून शिकले ब्लाऊज करायला. मॅडम जे गळे वगैरे करायला द्यायचे, म्हणजे जरदोसीचं स्टिच वगैरे, मण्यांचं विण्यांचं लोड वगैरे मॅडम करून घ्यायच्या आणि सारख्या बोलायच्या, म्हणजे हे करून आणलंच पाहिजे. त्यामुळे जास्त करून शिकले. तुम्हाला क्लास करत असताना मध्ये मध्ये असं वाटायचं हे माझ्याकडून नाही जमत आहे? हो, वाटायचं कधी होत आहे मध्ये काही स्टिचला तुम्हाला त्रास व्हायचा, तरी तुम्ही कसं हे केलं? मला जरदोसीला खूप त्रास झाला, मग नंतर ते ट्राय करून जमायला लागली. अख्खी स्टिच करता येत नव्हती. आता जरदोसीचं पूर्ण स्टिच जमतं मला, पूर्ण फास्ट मध्ये करते. अरे वा, व्हेरी गुड. आणि हा पण जो ब्लाऊज केले त्या पण मध्ये मी सगळे स्टिचेस टाकले. तुम्हीच केले? हो, मीच केले. हा ब्लाऊज मी फक्त 6 दिवसामध्ये केलाय. अरे वा. कारण की मला बाहेर म्हणजे लग्न होतं आमच्या घरामधलं, त्यामुळे मी खूप म्हणजे मला घालायचं आहे, त्यामुळे मी खूप फास्ट मध्ये केला. आणि लग्नात काय झालं मग? घातल्यावरतीच खूप लोक विचारत होते हे कोणी केलं, हे कोणी केलं. हे म्हटलं म्हणजे मीच केलं. मग त्याच्यानंतर तुम्हाला ऑर्डर यायला मदत झाली? ऑर्डर येतात, काही लोकांच्या अपेक्षा असतात की कमी पैशामध्ये जास्त वर्क हवं.
नाही ते तर बिझनेसचा एक पार्ट झाला, म्हणजे तो तर प्रत्येकालाच अनुभव घ्यायचा आहे. नातेवाईकांमधल्या पण ऑर्डर वगैरे घेतल्या मी. ओके, मग आता तुमचं लाईफ चेंज झालेलं आहे. हो, पहिली खूप म्हणजे कॉलेज वगैरे संपल्यावरती आपण संसारामध्ये बिझी होतो. मुलं वगैरे झाल्यावरती थोडस घरामध्ये माणूस राहून राहून एक कॉन्फिडन्स लो होत जातो. इथे आल्यावरती भीतीने कमी झाली. ओके, तुमचं क्लास असताना मी जेव्हा असायचे तेव्हा तुमचा एकच प्रश्न असायचा, नेहमी मला असायचा, मॅडम मी करू शकते का, मॅडम मला जमतंय का. मी सारखी विचारायचे, कारण की मला असं वाटतच नव्हतं की क्लास चालू असताना पण बरेच वेळेस तुमच्या डोळ्यात पाणी यायचं, असं का व्हायचं. मला खूप म्हणजे आता पण मी बोलते, खूप मला भीती वाटते, माझे पाय थरथर कापताय. पण तो जो होता तो कॉन्फिडन्स जो तुम्हाला नव्हता, आता आलेला आहे तो कॉन्फिडन्स. तेव्हा म्हणजे खूप भीती वाटायची की मला वाटतच नव्हतं की मी ब्लाउज करेल म्हणून. हा माझा पहिला ब्लाउज आहे, तो मी केलेला आहे. आणि हा म्हणजे क्लासमध्ये थोडा केला आणि नंतर मला वेळ नव्हता क्लासमध्ये यायला, म्हणून मी नंतर हा पूर्ण घरीच केला. हे मॅडमनी जो डिझाईन टाकलं होतं इन्स्टावरती तेच पाहून मी हा ब्लाउज सेम बनवला. त्यातले जे काय काय स्टिचेस आहेत ते पाहून सगळे सरांनी शिकवले होते सगळे स्टिचेस, पण सगळे मी मनाने नंतर काही न विचारता घरी केला. थोडंफार इथं क्लासमध्ये केलं. नाही, ब्लाऊज तर खूप छान झालाय आणि तुम्ही घातलेलाही ब्लाऊज छान आहे त्याच्यामुळे, आणि तुमच्या चेहऱ्यावर पण ग्लो आलाय. तुम्ही बिझनेस वुमन दिसताय ऍक्च्युली तुम्ही आता पहिल्या जेव्हा क्लासमध्ये मला खूप भीती वाटत होती. म्हणजे क्लासमध्ये जेव्हा मी आले ना, मला बोलायची पण भीती वाटायची. मला असं कोणी बोललं वगैरे पहिलं डोळ्यामध्ये पाणी यायचं, आता तसं होत नाही. आता थोडासा चेंज झालाय. ओके, स्ट्रॉंग झालात तुम्ही. हो, ओके, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी, पुढच्या लाईफसाठी आणि पुढे तुम्ही जे काम करताय ते तुम्ही काम कंटिन्यू करा. तुम्हाला खूप जास्त सक्सेस मिळेल याच्यामध्ये, आणि कधी काही अडचण आली तुम्ही नक्की मला भेटू शकता. आणि काही अडचण असेल तरी तुम्ही येऊन सल्ला घेऊ शकता, कधी भेटू शकता. थँक्यू सो मच, आणि खूप छान दिसताय. अशाच राहा. थँक्यू.